इस दुनिया में माता से बढ़कर कोई नहीं हो। सैकड़ों मुसीबतें आई मगर माँ कभी रोई नहीं। भर के ममता के जाले में उसने जान तक भी दे डाली। भर के ममता के जाले में उसने जान तक भी दे डाली। जो बेटा माँ की कदर ना जाने वो बेटा बड़ा बेईमान। सुंदर कहानी आहे बांधवांना लक्ष पूर्वक ऐका। सेवकांनो ठेवा शब्दावर ख्याल। सेवकांनो ठेवा बापा शब्दावर ख्याल। घटना घडली बापा तहा कालजी। काहून सांगतो तुम्हाला घडलेला हाल। येईल कडून येईल कडून येईल कडून। सेवकांनो ठेवा बापा शब्दावर ख्याल गा। सेवकांनो ठेवा शब्दावर ख्याल। घटना ऐका बापा तहा काल हो। काहून सांगतो तुम्हाला घडलेला हाल। येईल कडून येईल कडून येईल कडून। पत्नीने घेऊन बापा पत्नीचा जीव गा। पत्नीने घेऊन पहा पत्नीचा जीव। नाही आली त्याला थोडीशी किव। न ठेवता त्याने मनामध्ये ठेव। टाकले जाडून गा या धीरे धीरे हो दीदी। टाकले जाडून गा या धीरे धीरे हो दीदी। टाकले जाडून गा या धीरे धीरे हो दीदी। टाकले जाडून
नागपूर जिल्हा तहसील सावनेर आणि एक गाव आहे, छोटस गाव आहे इसापूर, आणि त्या इसापूर मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे बांधवांनो. तिच्या पतीचं नाव शरद कांबळे आणि बाईचं नाव होतं बबिता. बबिताबाई कांबळे. लग्नाच्या आधी बबिताबाई सुंदर होती, रूपवान होती, गुणवान होती, नुकतेच 10व्या वर्गामध्ये शिकत होती. आणि हा शरद कांबळे एक नंबरचा दारुड्याखोर होता. हा 24 तास दारू प्यायचा. याला मुलगी मिळत नव्हती, कारण याचा नावाचा डंका एवढा गाजला होता की त्या तहसील सावनेर मध्ये याला कोणीही पोरगी देत नव्हतं. आणि बबिताबाई रूपाने सुंदर होती, नुकतेच 10व्या वर्गामध्ये शिकत होती. बबिताबाईचे विचार खूप सुंदर होते. बबिताबाईने लग्नाचा विचार केला नाही. आई वडिलांनी सांगितलं. आई वडील गरीब होते बिचारे, तरी पण आई वडिलांनी बबिताबाईला 10व्या वर्गापर्यंत शिकवलं. बबिताबाई 10व्या वर्ग पास झाली. नंतर शिक्षण बंद केलं. आता कोणीही आई वडिलाला वाटते चला आपली मुलगी मोठी झाली, वयामध्ये आली, आता आपल्या मुलीचं लग्न करून द्यावं, असं कोणीही आई वडिलाला वाटत असते, नाही का? तर बबिताबाईच्या आई वडिलांनी विचार केला आणि एक स्थळ आलं पाहाला. 25 एकराचा कास्तकार होता. बबिताबाईला पाहायला आला, त्याने पसंत केलं. पण बबिताबाईचे विचार कसे होते? मला चांगला सुशिक्षित नोकरीवाला मला नवरा पाहिजे. मी कास्तकार माणसाला नवरा करणार नाही, असे विचार त्या बाईचे होते. आणि इकडं शरद कांबळेला पोरगी भेटत नव्हती. हा बी पोरीच्या शोधामध्ये जिकडं तिकडं फिरत होता. आता 25 एकराचा कास्तकार बिचारा निघून चालला गेला. बबिताबाईने त्याला रिजेक्ट केलं. आणि पहा, बाजूच्याच एका माणसाने, घरापाठच्या माणसाने, बबिताबाईचे विचार माहीतच होते. आता तो शरद कांबळेचा 1 नंबरचा दोस्त होता. त्याने अक्कल सांगितली, म्हणे शरद तुझं लग्न जुळत नाही. हो ना भाऊ, म्हणे माझं लग्नच नाही जुळून राहिलं लमचं. म्हणे काय करू मी? त्याने सांगितलं, म्हणे माझ्या घरापाशी एक मुलगी आहे, पण तिला नवरा कसा पाहिजे?
सुशिक्षित आणि नोकरीवाला पाहिजे. मग तू एक काम कर, कामाधंद्याला लाग, दारू बंद कर, 10-20 हजार जमवून ठेव. आणि त्याने अक्कल दिली. पाय म्हणे ते लग्न कसं जोडतो, पण 10,000 रुपये तुला द्यावं लागल. 10,000 रुपये तुला खर्च करावं लागेल माझ्यासाठी. ते लग्न जमवून देतो मी. आता याने शरदच्या मित्राने सांगितलं त्या बबिताबाईच्या आई वडिलाला, अजी म्हणे माझ्या लक्षामध्ये एक मुलगा आहे आणि तो इंजिनियर आहे. तो इंजिनियर आहे. 60-70 हजार रुपये त्याचा पगार आहे. एक नंबर सोल्याच्या झाडावर चढवून दिलं. बबिताबाईच्या आई वडिलाला वाटलं चला चांगलं स्थळ आलं आपल्या घरापर्यंत. दादा म्हणे कोणता दिवस घेते, तू घेऊन टाक, आम्ही तयार आहोत. याने सांगितलं शरद भाऊला, म्हणते पाय चांगला कोट घे, चांगले कपडे घे, सूट बूट मध्ये आणि किरायची कार कर आणि चाल पोरगी पळाले. याने तसंच केलं भाऊ. किरायची कार घेतली, चांगले कपडे घेतले, पांढरे शुभ्र, आणि त्याच्यावरती कोट टाकला, सूट बूट मध्ये गेला. पाहाले बी हा सुंदर होता, हा काही कमी नव्हता, पण एक नंबरचा दारुड्या होता. तिच्या आई वडिलाले काय माहित. पाहुणे आले, बसले. बबिताबाईच्याही लक्षामध्ये आला पोरगा. बबिताबाईच्या आई वडिलांनी विचारलं बाईला, बाई म्हणे कसं काय आहे. बाईने सांगितलं मला मुलगा पसंत आहे. आता त्या ठिकाणी पक्की गोष्ट झाली आणि काही दिवसानंतर लग्नाची तयारी झाली. बांधवांनो, लग्नाची तयारी झाली. लग्न सोहळा आनंदामध्ये निपटला आणि बबिताबाई आपल्या पतिदेवाच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर पहा समोर काय हाल झाले. त्यावेळी पहा शरद कांबळ्याला आणि दारूचा शोक भयंकर त्याला. पैसा पुरे ना बापा दारू पिण्याला. बसे उदास, बसे उदास, बसे उदास.
पत्नीचा संसार थाटामाटाने चालू लागला. याने 2 महिने दारू पिली नाही. मस्त कामधंद्याला जायचा आणि पैसे बबिताबाईकडे आणून द्यायचा. पण 2 महिन्यानंतर याचे विचार पुन्हा दारूकडे गेले. याने दारू प्यायला सुरुवात केली. आता जेवढंही काही दहेज दिलं होतं बबिताबाईच्या आई वडिलांना तेवढंही दहेज याने विकवाक केलं. निस्त्या दारूसाठी बाईच्या अंगावर ठेवली फक्त साडी. संपूर्ण दागदागिने याने विकून टाकले. अखेर खायला मोहताज झाला. पत्नी बिचारी दिवसभर मोलमजुरी करायची, कसं तरी पोट भरायची. पण त्या बबिताबाईने आपल्या आई वडिलाला हा हाल सांगितला नाही. असं करता करता 2 वर्ष निघून गेले. पहा, बबिताबाई रात्रंदिवस कष्ट करायची आणि कसं तरी पोट भरायची. असा तिचा संसार चालत होता. म्हणून बाईला खूप विचार पडला, परमेश्वरा मी काय विचार केला होता आणि काय प्रकार माझ्या जिंदगानीमध्ये घडला. माझी नसीबाने थट्टा आज मांडली हो. माझी नसीबाने थट्टा आज मांडली. माझी जिंदगानी पाण्यामध्ये सांडली. माझी नसीबाने थट्टा आज मांडली. माझी जिंदगानी पाण्यामध्ये सांडली. असं करता करता बाईने 5 वर्ष काढले. पण शरद भाऊ सुधरायला तयार नाही. दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी मस्त दारू प्यायचा. हेच त्याचं काम, दुसरं काहीच नाही. बाई जेवली का उपाशी आहे, त्याला काही घेणं देणं नाही. हा मस्त कमवायचा, दारू प्यायचा आणि हॉटेलमध्ये जेवण करायचा, असा याचा प्रकार होता. म्हणून असं करता करता लग्नाला 5 वर्ष झाले. हो, आणि सुंदर मुलगा जन्माला आला. पहा, मुलगा जन्माला आला, पण हा सुधरायला तयार नाही. बबिताबाई कोणाच्याही मोलमजुरीनं जायची. कापूस काढायला जात होती बाई. कसं तरी आपल्या मुलाला पालवायचं. त्या बाईने हिम्मत ठेवली. पहा, पण आई वडिलांना तिने सांगितलं नाही. पण तिला आपल्या जिंदगानीवर एवढा पश्चाताप होत होता. परमेश्वरा, 25 एकराचा कास्तकार आला होता, त्याला मी नापसंत केलं.
आणि या डुकरा संग मी लग्न केलं, काय माझ्या आयुष्यामध्ये घडलं. अरे अरे, बिचारी धडधडायला रडायला लागली आणि आपल्या मुलाला घेतलं आणि सरळ माहेरची तयारी केली. पहा, बबिताने करून तयारी, मोठा संकट असा संताप आला बबिताबाईला. परमेश्वरा, आता मी या ठिकाणी राहून काय करू. चला, आपल्या आई वडिलाच्या शेजारी गेलं पाहिजे. मुलाला कमरेवर घेतलं आणि सरळ माहेरची तयारी केली. पहा, गेला कंटाळून संसारी, बबिताबाई आपल्या नशिबाला दोष देत होती. पहा, बबिताचे पाय बबिताच्याच गळ्यामध्ये पडले. पण त्या बाईने असा विचार केला नव्हता की माझ्या आयुष्याची राख रांगोळी होईल. एक नंबर सुंदर होती मुलगी, म्हणून आई वडिलाच्या शेजारी गेली आणि मोल मजुरी करू लागली. बांधवांनो, माहेरी करून मोल मजुरी, माहेरी करून मोल मजुरी, पोटती
बबिताबाईने आपल्या मनामध्ये विचार केला आणि आई वडिलांच्या शेजारी गेली आणि राहू लागली. आई वडिलांना सर्वच आपल्या जिंदगानीचा हाल सांगितला. आई वडिलांनी डोळ्यामधून पाणी पाडलं हो. कारण की आई वडिलांनी आपल्याला कमी केलं. लुगडं घेतलं नाही आईने, धोतर वडिलांनी घेतलं नाही, पण बबिताबाईला शिक्षण दिलं. आणि काय विचार केला होता की माझी मुलगी सुखामध्ये पडेल, ड्युटीवाल्याला पडेल. नाही का कोणी आई वडिलांना वाटतं आपली मुलगी चांगल्या घरी गेली पाहिजे. पण पहा बांधवानो, तिच्या संसारामध्ये कशी आग लागली. बबिताबाई शेजारी लावू लागली. बबिताबाईने हिंमत सोडली नाही. भाऊ मुलगा झाला, त्या बाईला पावर आला, मला मुलगा झाला, याला चांगलं शिक्षण देईल. बाबाच्या मार्गामध्ये आली. बाबाच्या मार्गामध्ये आली आणि त्याला मेला म्हणूनच सोडला होता. कार्यकर्ता साहेबांनी विचारलं, म्हणे बाई तू एकटीच आली, तुझा पती देवगी आधी मेला, म्हणे मला कार्य पाहिजे, मला बाबाच्या मार्गामध्ये यायचं आहे आणि आमचं जीवन सुखी करायचं आहे. कार्यकर्ता साहेबाने मार्गदर्शन केलं आणि कार्य दिले. बबिताबाई परमेश्वराचे कार्य करू लागली. पदर खोसलाबाईने कमरेला दिवसभर मोलमजुरीला जायची. कोणाचे कापूस काढायला जायची तर कोणाच्या सोयाबीन कापायला जायची. बाईने हिंमत सोडली नाही. आई वडिलांच्या शेजारी गेली, पण आई वडिलांची मदत घेतली नाही. आणि आपल्या मुलाला शाळेमध्ये घातलं. मुलगा एक नंबरचा सुंदर होता आणि मुलाला चांगलं मार्गदर्शन केलं बाईने. काय म्हणते, तुझे सूरज कहू या चंदा. दादा, अरे तुझे वडील तू लहान असताना मरून गेले रे. आता मीच तुझे वडील आणि मीच तुझी आई. तुझं सामान मला करायचं आहे, पण बेटा तू काही काळजी करू नकोस. तुझ्या शिक्षणासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण तू असं शिक्षण शिक की महान त्यागी बाबा जुमदेवजीने जसे कर्म केले, जसे काम केले या मानव धर्माचे, असे कार्य तुलाही करायचे आहे. म्हणून माझं ऐक, मी काय म्हणतो, तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीपक कहू या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में तेरा नाम दुलारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में तेरा नाम दुलारा.
चांगलं शिक्षण शिक. तू माझी काही काळजी करू नको. पहा, त्याला लहानाचा मोठा केला. मुलगा 5 वर्षाचा झाला आणि त्याच्यानंतर शरद कांबळेला आपल्या पत्नीची आठवण आली. कारण की आई वडिलांनी मी त्याला हकालून दिलं, कारण आई 1 नंबरचा बेवडा होता. दारूसाठी कोणतंही काम करायचा ना, कोठेही पळून राहायचा, अशी याची जिंदगानी होती. नंतर त्याला वाटलं चला आपण आपल्या पत्नीकडे गेलं पाहिजे, नाही का? काहीतरी आपली पत्नी आपली दया घेईल आणि आपण आपल्या सासू सासऱ्याच्या घरी आनंदाने राहून, असा त्याने विचार केला. कोणे? सयाजी कांबळे याने. इकडच्या इकडे राहू द्या हाल आणि बापा पुढे काय झालं, एका त्या सरदची चाल करतो वर्णन गा या धीर धीर हो देवी.